सेवा प्रतिष्ठान अकोला कार्यालयाचा शुभारंभ. बंजारा समाजातील समाजोपयोगी कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे संत गोपाल चैतन्य बापूजी वृंदावन धाम जळगाव यांच्या हस्ते सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना बापूजींच्या हस्ते भोग लावण्यात आला. यानंतर बापूजी व इतर संत मंडळी यांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती नागपूरचे अध्यक्ष रुपे राठोड यांनी संत गोपाल चैतन्य बापू यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक डॉक्टर प्रकाशसिंग राठोड यांनी केले तर रंगराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा प्रतिष्ठानचे कुणाल जाधव, रंगराव जाधव, सुनील पवार, यशपाल जाधव, लताबाई राठोड, मीराबाई राठोड, अक्षय पवार, रामेश्वर राठोड, गुलाबराव आडे, प्राध्यापक महेश राठोड व खडकी येथील तांडा समितीचे पदाधिकारी प्राध्यापक प्रवीण राठोड, प्राध्यापक मनोज जाधव, खडकी तांडाचे नायक विजय राठोड, खडकी तांड्यातील कारभारी बंजारानगर तांडा समितीचे अध्यक्ष बंसी जाधव, हरिश्चंद्र आडे, बाबाराव राठोड, राजूसिंग राठोड, अजित चव्हाण, प्रल्हाद पवार, हॉटेल सारथीचे संचालक निखिल राठोड यांनी परिश्रम घेतले. सेवा प्रतिष्ठान अकोला महाराष्ट्र संस्थेची कार्यकारिणी. डॉक्टर प्रकाशसिंग राठोड अध्यक्ष खडकी, अजित चव्हाण उपाध्यक्ष आनंदनगर अकोला, हरिश्चंद्र आडे सचिव बंजारानगर अकोला, DS राठोड सहसचिव कौलखेड अकोला, रंगराव जाधव कोषाध्यक्ष खडकी अकोला, सुभाष राठोड सदस्य खडकी अकोला, बाबाराव राठोड सदस्य बंजारानगर, रोहिदास राठोड सदस्य माऊलीनगर अकोला, राजूसिंग राठोड सदस्य बंजारानगर अकोला. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.